त्यांना कुठं वाटतं यांच्याकडे आमच्याकडे हे घरात घुसले डायरेक्ट बोलतात हे आम्ही इकडनं आलो तिकडनं आलो आणि इन्कम टॅक्स हे दाखवतात बघा जरा. तेच बोलतोय मी. चला पण डायरेक्ट तुम्ही बायकांसमोर घरात कसे गेले? कॉपरेट नाही करत ना. तुम्ही करायला पाहिजे ना सर. तुम्ही एक वेळेला पण नाही बोलले हो. अरे इन्कम टॅक्स बोल रहे हो. आम्ही पोलीस आगे ना अभी. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मंगळवार दिनांक 1 रोजी सायंकाळी 4 वाजता 5 तोतया इन्कम टॅक्स अधिकारी हे एका व्यापारी म्हणजेच शौकत अन्सारी यांच्या दुकानात गेले आणि आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहे असं सांगून आम्हाला तुमच्या घरातलं सर्च करायचं आहे. तर शौकत अन्सारी यांच्या घरी जाऊन त्यांना विचारू लागले आणि घरामध्ये शिरले. शौकत यांनी सतर्कता दाखवून त्यांना विचारलं तुमचा ID कुठे आहे. तर बनावट ID दाखवून बनावट सर्च वॉरंट दाखवून त्यांना शौकत यांना घाबरवलं. शौकत यांनी सतर्कता दाखवून लगेचच रोहा पोलीस स्टेशनला कॉल केला. अशी माणसं आलेली आहेत तात्काळ माहिती दिली आणि लगेचच रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना ताब्यात घेतलं. 5 जणांपैकी 3घांना ताब्यात घेतलंय. 2 जण फरार असून त्यांचा शोध रोहा पोलीस करतायत. त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड, बनावट इन्कम टॅक्स ID कार्ड, बनावट सर्च वॉरंट सापडलंय. आरोपी मुंबईचे असून शौकत आणि आजूबाजूच्या लोकांच्या सतर्कतेमुळे प्रसंगावधान दाखवत अधिक तपास रोहा पोलीस करतायत. शौकत अन्सारी आहे. माझा दुकान न्यू लकी स्टोर नावानी एसटी स्टँड समोर आहे. आज 4:15 आधी 3:30 पावणे 4ला हे दुकानात आले. 5 जण होते. त्यांनी काही चौकशी काढली. आम्ही इन्कम टॅक्सवरून आलो आहे. मी दुकानात नसताना मी घरी होतो. दुपारी 2ला मी येतो घरी. 4 वाजेपर्यंत घरीच असतो आरामसाठी. ते भावानी दुसरंच काय सांगितलं. बोलते तुमच्या घराचा ॲड्रेस द्या हे द्या त्या. भावानी बोलला पप्पा काय आता भेटणार नाही. त्यांनी काही चौकशी केली आणि डायरेक्ट तिकडनं निघून ते घरी आले आणि घरी येऊन सगळे ते चेकिंग करायला लागले. सर्च वॉरंट ना दाखवताना काहीच नाही डॉक्युमेंट्स. ID त्यांना बोलला ID दाखवा. ते ID पण नाही दाखवतात. मग मला थोडा संशय आला. मी बोललो काहीतरी गडबड आहे. मी त्यांना पहिले बोललो बाबा घरातनं बाहेर निघा. आमच्या घरात लेडीज आहेत सगळं. घरातनं पहिले बाहेर जा. ते थोडी दमदाटी करायला लागले. आम्ही पोलीस हे करू पोलीसला. मी बोललो पोलीसलाच मी बोलवतो. तुम्ही थांबा येते. मी पोलीसला बोलवतो. पहिले तुम्ही बाहेर व्हा. तर मग ते थोडे हे झाले. थोडा डाऊट आला तर आम्ही बाहेर पडलो. तेवढ्यात पोलीसला आम्ही इन्फॉर्म केला. तेवढ्यात पोलीस आली आणि त्यांनी येऊन सगळ्यांना धरला. त्यातनं 2 माणसं फरार झाले. 3 जण आहेत ते पोलिसांनी आतमध्ये ठेवलं आहे त्यांना. ID पण नाही दाखवली आणि ID दाखवली तर अशी दाखवली फिल्मी स्टाईलमध्ये. असा हातात दिला आणि लगेच खिचून घेतलं. आणि परत वॉरंटवर काय हे नाही. फक्त नाव लिहिलेलं आहे. बाकी काय सर्च वॉरंट आहे कशासाठी आहे काय आहे ते काहीच नाही. फक्त इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने तो एक लेटर पॅड होता. त्याच्यावर तेवढं लिहिलेलं होतं की आयकर विभाग. बस तेवढा होता. बाकीचा काय पप्पांचं नाव होता. बाकी काहीच नाही होता की आम्ही सर्चसाठी आलो काय टॅक्स हे काहीच सांगितलं नाही त्याने. रोहा पोलीस ठाणे हद्दीमध्ये साधारण 4-4:30च्या सुमारामध्ये आसिफ शौकत अन्सारी म्हणून एक न्यू लकी त्यांचं स्टोअर्स आहे. त्या स्टोअर्समध्ये एका स्विफ्ट डिझायर गाडीमधनं 5 व्यक्ती आल्या आणि त्यापैकी 5 व्यक्तींनी सांगितलं की आम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर आहोत. आपल्या घरी जे आहे का इल्लिगल मालमत्ता किंवा टॅक्स आपण भरलेला नाही या संदर्भामध्ये त्यांच्याकडे चौकशी केली. तसंच त्यानंतर दुकानामध्ये त्यांनी कागदपत्र वगैरे इतरत्र सर्व चेक केले. त्यानंतर त्यांना जे आसिफ शौकत अन्सारी आहेत यांच्या घरी गेले. घरी जाऊन सुद्धा त्यांनी कपाट वगैरे किंवा इतर कागदपत्रांची तपासणी केली. ज्यावेळी शौकत अन्सारी आसिफ अन्सारी यांना त्याबाबत संशय आला तर त्या संशय आल्यानंतर त्यांनी लगेचच आम्हाला ताबडतोब कळवलं. मी स्वतः आणि माझ्या इतर डिटेक्शनचा स्टाफ वगैरे घेऊन सदर घटनास्थळी गेलो. त्या लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करत आहोत. प्राथमिकदृष्ट्या जे आहे ते जे आहेत सापडलेले जे इसम आहेत अनोळखी इसम तर
ते तोताई असल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिक चौकशी करून आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करीत आहोत. यामध्ये एकूण 5 व्यक्ती होत्या, परंतु जाग्यावरूनच जी आहे आम्ही तिथं पोहोचण्याच्या अगोदर 2 व्यक्ती तिथून पळून गेलेल्या आहेत. तीन जणांना आम्ही ताब्यात घेऊन आहे पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत. रोहेकरांना आणि रोह्यातील नागरिकांना मला पोलिसांकडून एक आव्हान राहील. आता आगामी काळामध्ये सण आहेत, त्या सणानिमित्त इतर म्हणजे मार्केट व इतर भागामध्ये रेलचेल राहणार आहे. त्या अनुषंगाने आपण इतर कुठल्याही प्रकारचा असा संशयित इसम किंवा व्यक्ती आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा इतर आपल्या परिसरात जर येत असेल तर आपण याबाबत जी आहे आम्हाला पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी, जेणेकरून आपल्याला त्यांना पायबंदी किंवा त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल. धन्यवाद.